नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने विरोधी पक्षाचा बुरखा फाटला असून विरोधी पक्षाचे निवडून आलेले खासदार हे फतव्यांवर निवडून आले असं वक्तव्य राज्याचे मत्स्यपालन आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलंय. पाहूया. आमच्या माता भगिनींच्या भविष्याला अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला असेल तरी हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने अधिकार देऊ, हक्क देऊ, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. हल्ली आलेले जे काही विरोधकांचे, काँग्रेसवाल्यांचे जे जे काही त्यांच्या भूमिका आणि किंवा टीका आहे, तुम्हाला इकडल्या आमच्या देशातल्या माता भगिनींची चिंता नाही, पण कोणतरी पाकिस्तानमध्ये बसून तुम्हा लोकांना स्क्रिप्ट लिहून देतो आणि ते तुमचा राहुल गांधी असो, इथे सुप्रियाताई असे वाचून दाखवतात, ते काय आम्ही सहन करणार नाही. यासाठी जी लढाई रस्त्यावरची लढायची आहे ती निश्चित पद्धतीने काल जसं मुंबईतला एक विराट मोर्चा निघाला त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सगळ्या माता भगिनींसाठी आम्ही त्यांचे भाऊ म्हणून निश्चित पद्धतीने उभे राहू आणि त्यांना ताकद देऊ. अहो, भूमिका एकच आहे. तुम्ही एकदा सुप्रियाताईंची भूमिका ही लव जिहादच्या समर्थनाची आहे. तुम्ही व्हिडिओ पण असंख्य वेळी पाहिलेले आहेत आणि म्हणून जी काय भूमिका असतात ते घेत आहेत. हे काय फतवे काढल्यानंतरच खासदार झालेले आहेत. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी बघितलेले आहेत कितींदा हे लोक कुठल्या कुठल्या मस्जिदीमध्ये जाऊन फतवे काढून खासदार झालेले आहेत. वोट जिहादच्या निमित्ताने ते निवडून आलेले आहेत आणि म्हणून ह्या मानसिकतेचे लोक कधीच हिंदू राष्ट्रामध्ये किंवा ह्या राष्ट्रामध्ये महिलांना अधिकार मिळायला देणार नाही. हे सरळ स्पष्ट आहे. नागपूरच्या एनजीओ मध्ये जो आरोपी काझी, हा विषय संपला का? आपल्याला विनंती, हा विषय संपला. याच्यावर काही प्रश्न असतील तर पुढे घेतो. याला जरूर सर बोलतो, विजय वडेट्टीवारांनी देखील आरोप केलेला आहे की 10-20 महिलांचा तुम्ही मोर्चा काढून कुठेतरी राजकीय ते का मोजायला आलेले का काल बुरखा घालून? विजय वडेट्टीवार काल बुरखा घालून मोजायला आले असतील की आमचे 10-20 लोक होते की 20,000 लोक होते, त्यांनी पुरावा द्यावा. तर 1-2 होत्या पुरुषांची चप्पल घालून, कदाचित त्याच्यातला एक विजय वडेट्टीवारच असेल. शाहीनबागमध्ये जो आरोपी आहे त्याचं कनेक्शन आहे ते काझीशी असं म्हटलं जातं. नागपूरची जी एनजीओ आहे त्या पूर्ण चळवळीचा जो प्रश्न करते. अहो, हे जेवढे अतिरेकी आहेत ते सगळे हिरवेच आहेत, हिरव्या रंगाचेच असतात. दुसरा कुठला रंग दिसलेला आहे का? मग कॉर्पोरेट जिहाद पासून, अतिरेकी पासून कोणाचाही रंग बघितला तो हिरव्यावरच थांबतो. तर त्याच्यामध्ये नवीन आश्चर्य वाटण्यासारखी काय गोष्ट आहे? तिथे ओरोसगावचा एक विषय आहे, तिथे टोल नाका परत एकदा सुरू करायचं सुरू सांगितलं जाते. तुम्ही अनेकांनी तिथे विरोध केला होता. असं नोटिफिकेशन आलेलं असं आम्ही ऐकतोय. त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू आणि जे लोकभावना आहे त्याचा आदर करून आम्ही भूमिका घेऊ. त्याच्यात काय विषय आहेत ते नाही. उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात बोलताना सरसंघचालक पासून ते संपूर्ण भाजप, म्हणजे आम्ही काय बुरखा घालत नाही त्यामुळे आमचे बुरखे फाडण्याची वेळ येणार नाही, जी थेट टीका संघापासून ते भाजपवर केली. अहो, पण त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे. ज्याला आता हिंदू मानत नाही तो काय दुसऱ्या हिंदूंवर टीका करतो? तो आता 5 वक्त नमाजी म्हणजे उद्धव खान आहे. तो आमच्यात राहिलेला नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेंनी तरी देऊ नये. सर, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट करून काँग्रेसने भगवा दहशतवादाचं वक्तव्य केलं होतं. आता कोर्टाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तो म्हणजे सिद्ध होतं ना की भगवादारी कधी दहशतवाद करत नाही. त्यावेळी हिंदूंच्या विरुद्ध षडयंत्र करणारा काँग्रेस, म्हणून तर मी आता जी भूमिका बोलली ना की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. ISI, अल कायदा, PFI आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. जे इस्लाम राष्ट्र शरिया कानून मानतात त्यांची आणि काँग्रेसची भूमिका एकच असते आणि म्हणूनच ते हे लोक महिला आरक्षणाला विरोध करतायत. कारण का त्यांच्या कधीतरी आपण कुराण उघडून पाहिलं तर तिथे कळेल महिलांना किती महत्व, काय महत्व आहे. मग त्याच्यावरून कळेल काँग्रेस आणि जे त्यांचे इंडिया अलायन्सचे साथीदार आहेत ते या महिला आरक्षणाला का विरोध करतायत. हे सगळं शरिया कानूनातूनच कळतं, ज्याचे हे लोक मानकरी आहेत.